Good afternoon all. Today we are going to study the qualitative analysis of protein and amino acids. त्याच्यामध्ये आपण पाठीमागच्या 4 प्रॅक्टिकल्स मध्ये आपण बघितलंय कार्बोहायड्रेट आयडेंटिफिकेशन कसं करायचं. त्याच्यामध्ये आपण मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, पॉलिसॅकराइड आणि त्याचं इंट्रोडक्शन असे 4 प्रॅक्टिकल झालेले आहेत. हे 5वं प्रॅक्टिकल आहे. त्याच्यामध्ये आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ प्रोटीन्स अँड अमायनो ॲसिड्स हे बघतोय. त्याच्यामध्ये पहिल्यांदा एक कॉमन टेस्ट आहे, जशी की कार्बोहायड्रेटसाठी होती मॉलिश टेस्ट, तशी प्रोटीनसाठी बायोरेट टेस्ट. बायोरेट टेस्टमध्ये आपण काय केलंय तर 1 ml टेस्ट सोल्युशन, 1 ml टेस्ट सोल्युशन प्लस 1 ml 5% NaOH, 1 ml 5% NaOH आणि कॉपर सल्फेट हे टेस्ट कंपोजिशन आहे. तर या टेस्ट प्रिन्सिपल काय आहे तर प्रिन्सिपल असा आहे, पेप्टाइड आता हा प्रोटीन आहे प्लस याला एक प्रोटीन कनेक्टेड आहे, या लिंकेजला आपण काय म्हणतो असे प्रोटीन्स आहेत. ओके, आता हे प्रोटीन म्हणजे ऍक्च्युअली काय कंपोजिशन ऑफ अमायनो ऍसिड. ओके, वेगवेगळे अमायनो ऍसिड्स आपण जे क्लासिफिकेशन मध्ये बघितलेले 20 अमायनो ऍसिड्स आहेत, ते सिक्वेन्शियली कनेक्ट करत गेलो आपण तर एक प्रोटीन तयार होतं. ओके, आता सिस्टीन आहे प्लस टायरोसिन आहे प्लस ट्रिप्टोफॅन आहे, असे बरेच n नंबर्स ऑफ अमायनो ऍसिड्स कनेक्ट झाले तर एक प्रोटीन तयार होतो. काय तयार होतो प्रोटीन. तर या प्रोटीन या लिंकेज या अमायनो ऍसिड्स जे आहेत ते एकमेकांना लिंक कशाने झालेले आहे, या लिंकेजला काय म्हणायचं पेप्टाइड लिंकेज. काय म्हणायचं पेप्टाइड लिंकेज. जसं मोनोसॅकराइड एक युनिट आहे तसं प्रोटीन मध्ये काय युनिट आहे अमायनो ऍसिड, आणि तसे अमायनो ऍसिड्स एकमेकांना जोडून तयार झालं काय प्रोटीन. आणि या लिंकेजला म्हणायचं पेप्टाइड लिंकेज, आणि कार्बोहायड्रेट मध्ये याला काय म्हणायचं ग्लायकोसाइडिक लिंकेज. तर इथं आपण पेप्टाइड लिंकेज म्हणतो प्रोटीन्स मध्ये. आणि हे पेप्टाइड लिंकेज 3 च्या वरती म्हणजे 3 बॉन्डच्या वरती जर असतील तर इट गिव्स पॉझिटिव्ह बायोरेट टेस्ट. काय करणार बायोरेट टेस्ट पॉझिटिव्ह येणार. का तर ही जी ऍक्शन आहे हे सगळे जे कॉपर आहे हे पेप्टाइड्स बरोबर कॉम्प्लेक्स फॉर्मेशन करते CuSO4, आणि हा पेप्टाइड बॉन्ड इट फॉर्म्स कॉम्प्लेक्स आणि इट गिव्स व्हायलेट कलर. याचा प्रिन्सिपल असंच आहे की हे पेप्टाइड बॉन्ड्स जे प्रोटीन मध्ये आहेत त्या पेप्टाइड बॉन्ड्स वरती कॉपर सल्फेट रिएक्ट होणार इन अल्कलाइन मीडिया आणि इथं कॉम्प्लेक्स तयार होणार. इट कॉम्प्लेक्स गिव्ह व्हायलेट कलर. ओके, ही झाली डिहायड्रेट टेस्ट. त्याच्यानंतर आपण बघणार आहे सेकंड टेस्ट फॉर अल्ब्युमिन और केसीन. ओके, तर यामध्ये सेकंड टेस्ट काय आहे नीन हायड्रेट टेस्ट. तर या टेस्ट मध्ये काय केलंय 1 ml टेस्ट सोल्युशन आहे, 1 ml टेस्ट सोल्युशन आहे जे की प्रोटीन्स आहे. आणि आपल्या सिलेबस मध्ये 2च प्रोटीन्स आहेत, केसीन आणि अल्ब्युमिन. त्यामधला कुठलाही असू शकतो फॉर आयडेंटिफिकेशन. तर त्यामध्ये 8 to 10 ड्रॉप्स ऑफ नीन हायड्रिक रिएजंट ऍड केला. काय ऍड केलं 8 to 10 ड्रॉप्स ऑफ नीन हायड्रिक, आणि तो बॉईल केला. काय केला बॉईल केला, आणि इट गिव्स पर्पल कलर. ऑब्झर्वेशन आपण टेस्ट ट्यूब मध्ये बघतोय, इट गिव्स पर्पल कलर. तर यामध्ये काय या टेस्ट प्रिन्सिपल काय तर नीन हायड्रिन हा जो रिएजंट आहे यामध्ये अनिल हायड्रिन रिएजंट जो आहे तो फ्री अल्फा अमायनो ऍसिड जे आहेत अल्फा अमायनो ऍसिड्स आहेत यांच्यासोबत रिएक्ट होतो. नीन हायड्रिन रिएजंट जो आहे तो फ्री अल्फा अमायनो ऍसिड्स बरोबर रिएक्ट
पर्पल कलर. ही झाली नीन हायड्रेट टेस्ट. या दोन टेस्ट ज्या आहेत बायोरेड आणि नीन हायड्रेट, इट इज द कॉमन फॉर अल्ब्युमिन अँड केसिन. ओके, तर आपण तिसरी टेस्ट बघतोय हीट कोॲग्युलेशन टेस्ट. हीट कोॲग्युलेशन टेस्ट मध्ये काय होणार आहे, तर टेस्ट सोल्युशन जे दिले तुम्हाला प्रोटीनचं ते 10 ml घ्यायचं आहे आणि ते डायरेक्ट आपल्या ह्याच्यावरती गॅसवरती हीट करायचं. हीट केलं की त्याच्यामध्ये एक क्लाउडी मास तयार होतो. क्लाउडी मास म्हणजे बघा जे टेस्ट ट्यूबला वरती तयार झालं, इट इज अ क्लाउडी मास. तर ह्याचं आपलं रेग्युलर मधलं उदाहरण आहे. आपण एक मध्ये जो पांढरा पोर्शन आहे, ट्रान्सपरंट पोर्शन आहे, इट इज द अल्ब्युमिन. एक अल्ब्युमिन म्हणतो आपण त्याला. ज्यावेळेला त्याचा आपण हीट करतो त्यावेळेला तो व्हाईट मध्ये कन्वर्ट होतो. इट इज द कोॲग्युलेशन टेस्ट. म्हणजे त्यामध्ये हीट कोॲग्युलेशन होतं. त्याचं कोॲग्युलेशन म्हणजे एकत्र येणं आणि व्हाईट मास तयार होणं, त्याला म्हणायचं हीट कोॲग्युलेशन. ओके, हा हीटचा प्रोटीनवरचा इफेक्ट आहे, त्याच्यामध्ये कोॲग्युलेट होतं. फक्त आपण आता अल्ब्युमिन आणि केसिन जे बघतोय त्यामध्ये फक्त अल्ब्युमिन ही हीट कोॲग्युलेशन टेस्ट देतो, केसिन नाही. ओके, ही टेस्ट समजली. तर आपण चौथी टेस्ट बघतोय, दॅट इज हाफ सॅच्युरेशन. हाफ सॅच्युरेशन म्हणजे काय आपण बघूया. तर हाफ सॅच्युरेशन टेस्ट मध्ये काय परफॉर्म केलंय, 3 ml चं टेस्ट सोल्युशन घेतलंय प्लस त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ अमोनियम सल्फेट. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे पूर्ण त्याचं डिझोल्युशन जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत त्याला डिझोल्व करायचं. ज्यावेळेस तुमचं डिझोल्युशन थांबेल त्याला म्हणायचं सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ अमोनियम सल्फेट. ओके, तो त्याच्यामध्ये ऍड केला तर तो काय होतं, नो व्हाईट पीपीटी देतो. हाफ सॅच्युरेशनला हे सॅच्युरेटेड सोल्युशनचं नो व्हाईट पीपीटी. त्याच्यानंतर काय करायचं, हे जे सोल्युशन मिळाले आपल्याला त्याचं फिल्ट्रेट करायचं. फिल्ट्रेशन करायचं. जो फिल्ट्रेट मिळतो त्याच्यासोबत बाययुरेट टेस्ट करायची. काय करायचं, बाययुरेट टेस्ट. ती पॉझिटिव्ह देते. ओके, पॉझिटिव्ह देते. इट मीन्स हाफ सॅच्युरेशन इज कन्फर्म, म्हणजे इट इज पॉझिटिव्ह. ओके, हाफ सॅच्युरेशनचं प्रिन्सिपल असं आहे, हाफ सॅच्युरेशन म्हणजे आता प्रोटीन आहे, हा प्रोटीन आहे, हा प्रोटीन आहे समजा, याचं प्लस मायनस चार्जेस आहेत. ओके, प्लस मायनस चार्जेस आहेत. इलेक्ट्रिकल चार्जेस असल्यामुळे यांचं सोल्युशन फॉर्मेशन होतं. ओके, म्हणजे आपण जे टेस्ट सोल्युशन बनवलंय ते म्हणजे ट्रान्सपरंट सोल्युशन होतं अल्ब्युमिनचं. तुम्ही बघितलं सगळे, तर त्यामध्ये ट्रान्सपरंट होतं. ते कशामुळं, त्याच्यावर इलेक्ट्रिकल चार्जेस होते त्याच्यावर. ओके, ज्यावेळेला हे सॅच्युरेटेड सोल्युशन आपण त्यामध्ये ऍड करतोय, त्या प्रोटीनच्या सोल्युशन मध्ये आपण ऍड करतोय, त्यावेळेला याचा जो इलेक्ट्रिकल चार्ज आहे हा न्यूट्रलाइज होतो. काय होतं, न्यूट्रलाइज. म्हणजे हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह निघून जातात प्रोटीनचे आणि इट इज न्यूट्रलाइज. आणि हा न्यूट्रलाइज झाल्यामुळं याचं प्रेसिपिटेशन देते. आणि हाफ सॅच्युरेशन जी आहे आणि फुल सॅच्युरेशन ही पुढची टेस्ट आहे. तुम्हाला फक्त याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो. फुल सॅच्युरेशन म्हणजे काय आणि हाफ सॅच्युरेशन म्हणजे काय, या डिफरन्स काय. तर समजा जास्त मॉलिक्युलर वेट आणि साईज असेल तर इट गिव्स पॉझिटिव्ह फुल सॅच्युरेशन टेस्ट. आणि मॉलिक्युलर साईज जर छोटी असेल तर हाफ सॅच्युरेशन. म्हणजे समजा छोटा प्रोटीन आहे, प्रोटीनची साईज छोटी आहे, तर हाफ सॅच्युरेशन मध्येच तो प्रेसिपिटेट होतो. म्हणजे याचं ऑब्झर्वेशन काय होतं, नो व्हाईट प्रेसिपिटेशन. आणि बायोरेट टेस्ट देत होता तो पॉझिटिव्ह. म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीन प्रेसिपिटेट झाला नव्हता. म्हणजे अल्ब्युमिन हा लार्ज साईजचा प्रोटीन आहे. याच्यातून कन्फर्म होतं की अल्ब्युमिन इज लार्ज साईज प्रोटीन. तर त्याच्यामुळे काय झालं, हाफ सॅच्युरेशनला त्यांनी पीपीटी दिली नाही, सॅच्युरेटेड सोल्युशन वापरलं. तर ती दिली नाही, बायोरेट टेस्ट दिली, म्हणजे त्याच्यात पेप्टाइड बॉन्ड्स प्रेझेंट आहेत. ओके, हे झालं हाफ सॅच्युरेशन. फुल सॅच्युरेशन मध्ये काय करणार आहे, फक्त याच्या जागी क्रिस्टल्स वापरतोय. क्रिस्टल्स वापरतोय
अमोनियम सल्फेट. ओके, ही फुल सॅच्युरेशनची प्रोसिजर आहे. आणि यामध्ये हा जो अल्ब्युमिन आपण टेस्टिंगला घेतलाय, इट गिव्ह व्हाईट कलर और प्रेसिपिटेट. म्हणजे काय तर हा साईजला अल्ब्युमिन मोठा आहे. हाफ सॅच्युरेशन कशासाठी? स्मॉल साईज प्रोटीन. कशासाठी? स्मॉल साईज प्रोटीन. आणि फुल सॅच्युरेशन जे आहे, फुल सॅच्युरेशन इट इज लार्ज साईज प्रोटीन. म्हणजे इथं काय सिद्ध झालं? प्रोटीन जे आहे इट इज लार्ज साईज. आणि याची व्हाईट प्रेसिपिटेशन प्लस याचं फिल्ट्रेट काढलं आपण. ओके, याचं फिल्ट्रेट घेतलं, फिल्ट्रेट, आणि याची बायोरेट टेस्ट केली. बायोरेट टेस्ट केली. इट गिव्ह निगेटिव्ह रिझल्ट. इट गिव्ह निगेटिव्ह रिझल्ट म्हणजे ह्याच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड्स उरलेले नाहीत. टोटली प्रोटीन जो आहे तुमचा लॅप्स झालाय, त्याचं प्रेसिपिटेशन झालं. ओके, हा डिफरन्स आहे. निगेटिव्ह ऑब्झर्वेशन दाखवतो एकदा. तर याच्यामध्ये हा ट्रान्सपरंट कलर आला बायोरेट टेस्ट. म्हणजे याच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड्स नाही आहेत, म्हणजे प्रोटीन नाही. का तर ते अमोनियम सल्फेट मुळे सॅच्युरेटेड आहे, त्याचं न्यूट्रलायझेशन झालं आणि तो प्रेसिपिटेट झाला. ओके, हा फरक आहे हाफ सॅच्युरेशन आणि फुल सॅच्युरेशन पण. आणि फुल सॅच्युरेशन ही टेस्ट कोण देणार आहे? अल्ब्युमिन देणार आहे. आणि हाफ सॅच्युरेशन जी आहे टेस्ट ती केसिन देणार आहे. ओके, केसिन हा साईज मध्ये छोटा आहे आणि अल्ब्युमिन आहे तो लार्ज आहे, त्याच्यामुळे त्याला ती फुल सॅच्युरेशन. आणि केसिनला हाफ सॅच्युरेशन. इट गिव्स पॉझिटिव्ह रिझल्ट. ओके ओके, त्याच्यानंतर आपण पुढची टेस्ट बघतोय आणि झॅन्थोप्रोटीन टेस्ट. झॅन्थोप्रोटीन टेस्ट मध्ये आपण काय काय केलंय? 3 ml टेस्ट सोल्युशन घेतलंय, त्याच्यानंतर 1 ml कॉन्सन्ट्रेटेड HNO3 ऍड केलं आणि ते बॉईल केले. फर्स्टली बॉईल आणि देन कूल अंडर टॅप वॉटर. टॅप वॉटर खाली ते थंड केलं आणि त्याच्यामध्ये 40% NaOH ऍड केलं. 40% NaOH. इट गिव्ह येलो कलरेशन. येलो कलरेशन हे असं येलो कलरेशन ऑब्झर्व होत आहे यामध्ये. तर या टेस्टचं प्रिन्सिपल असं आहे की यामध्ये याचा अर्थ काय तर याच्यामध्ये ॲरोमॅटिक अमायनो ऍसिड्स प्रेझेंट आहे. काय प्रोटीन्स कशापासून बनले? आपण पहिल्या टेस्टला बघितलं इट इज फ्रॉम चेन ऑफ अमायनो ऍसिड्स. ओके, त्यांच्या दोघांमध्ये लिंकेज काय आहे? पेप्टाइड लिंकेज. तर यामध्ये ॲरोमॅटिक अमाइन्स आहेत, अमायनो ऍसिड्स आहेत. तर त्यामध्ये कुठले कुठले ॲरोमॅटिक अमायनो ऍसिड्स आपण बघितले क्लासिफिकेशन मध्ये? फिनाइलॅलॅनाइन, टायरोसिन आणि ट्रिप्टोफॅन. याच्यामध्ये फिनाइल रिंग आहे. फिनाइल रिंग ही आहे फिनाइल रिंग. ओके, फिनाइल रिंग प्रेझेंट आहे याचं स्ट्रक्चर. तर हे काय होतंय? फिनाइल रिंग असल्यामुळं ज्यावेळेला कॉन्सन्ट्रेटेड HNO3 बरोबर त्याची रिॲक्शन होते, HNO3 बरोबर रिॲक्शन होते, इट गिव्स नायट्रोफिनाइल. इट गिव्स नायट्रोफिनाइल्स. म्हणजे याच्यात सगळ्या फिनाइल रिंग असतात. इट इज ॲरोमॅटिक अमायनो ऍसिड्स. त्या घेणार काय आपल्याला काय मिळणार आहे त्याच्यापासून? नायट्रोफिनॉल. आणि नायट्रोफिनॉल गिव्स येलो कलरेशन. हे नायट्रोफिनॉल जे आहे ते येलो कलरेशन देतात. इट इंडिकेट्स काय तर त्या ज्या तुमचं दिलेलं प्रोटीन आहे त्यामध्ये ॲरोमॅटिक अमायनो ऍसिड्स आहेत. आणि हे 3 अमायनो ऍसिड्स आहेत जे ॲरोमॅटिक अमायनो ऍसिड्स. ओके, ही टेस्ट झाली. तर आपण याच्या पुढची टेस्ट बघतोय. पाठीमागची आपण झॅन्थोप्रोटीन बघितली, त्याच्यानंतर आता साकागुची टेस्ट. प्रोनाउन्सिएशन बघा, साकागुची टेस्ट. ओके, त्याच्यानंतर ही टेस्ट कशासाठी आहे? अर्जिनिन अमायनो ऍसिड. याच्यामध्ये अर्जिनिन अमायनो ऍसिड असेल तर ती टेस्ट पॉझिटिव्ह येईल. ओके, याच्यामध्ये काय केलंय? 3 ml टेस्ट सोल्युशन घेतलं, त्याच्यानंतर 1 ml 40% NaOH ऍड केलं त्यामध्ये. त्याच्यानंतर 3 to 4 ड्रॉप्स ऑफ अल्फा नॅप्टॉल. 3 to 4 ड्रॉप्स ऑफ अल्फा नॅप्टॉल. अल्फा नॅप्टॉल आपण याच्या आधी कुठे वापरलाय? मॉलिश टेस्ट. ओके, सेम अल्फा नॅप्टॉल इथे वापरलाय
त्याच्यानंतर 6 to 8 drops of hypochromite. It gives bright red color. हे टेस्टचं ऑब्झर्वेशन आहे, ब्राईट रेड कलर. त्याच्यानंतर ही टेस्ट जी आहे मेनली आर्जिनिन अमाइन ऍसिड साठी. आर्जिनिनची स्पेसिफिसिटी हे जे स्ट्रक्चर दिसते, इट इज आर्जिनिन. हे स्ट्रक्चर आहे, हे आर्जिनिन अमाइन ऍसिड्स आहे. ओके, याच्यामध्ये हा जो ग्रुप हायलाइट केलेला आहे इट इज ग्वानिडिनो ग्रुप. काय? ग्वानिडिनो ग्रुप. याच्यामध्ये बघा कार्बन, अमाइन आणि अमाइन तिन्ही साइडला अमाइन आहे. इट इज ग्वानिडिनो ग्रुप. याच्यामध्ये काय होतं, पहिल्यांदा अल्कलाइन मीडियामध्ये अल्फा नॅप्टॉल जो आहे हा ग्वानिडिनो ग्रुप बरोबर कॉम्प्लेक्स करतो. काय करतो? कॉम्प्लेक्स करतो. आणि त्या कॉम्प्लेक्सचं ऑक्सिडायझेशन यातले ब्रोमाइड आयन्स करतात. हायपोक्रोमाइड मध्ये ब्रोमाइड आयन्स असतात आणि ते त्याचं ऑक्सिडेशन करतात. त्या ऑक्सिडेशनमुळे आपल्याला ब्राईट रेड कलर मिळतो. ओके, एकदा सांगतोय, ग्वानिडिनो ग्रुप याच्यामध्ये आर्जिनिन मध्ये प्रेझेंट आहे. आर्जिनिन इज अमायनो ऍसिड. ह्या ग्वानिडिन सोबत अल्फा नॅप्टॉल कॉम्प्लेक्स तयार करतो. ओके, आणि हा जो कॉम्प्लेक्स आहे हा ऑक्सिडाइज्ड बाय ब्रोमाइड ग्रुप which is present in hypochromite. आणि तो ऑक्सिडेशन झाल्यानंतर इट गिव्स ब्राईट रेड कलर. हा त्याचा प्रिन्सिपल आहे. हे स्ट्रक्चर तुम्हाला माहिती पाहिजे. ग्वानिडिन ग्रुप कशाला म्हणायचं, याच्याबरोबर अल्फा नॅप्टॉलचं कॉम्प्लेक्स आणि त्या कॉम्प्लेक्सला ऑक्सिडाइज करायचं काम ब्रोमाइड आयन्स. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला रेड कलरेशन मिळणार. ही झाली साकागुची टेस्ट. ओके, साकागुची टेस्टचं रिझल्ट परत एकदा दाखवतो देतो, ब्राईट रेड कलर. ओके, तर ही झाली साकागुची टेस्ट. ओके, आता आपण पुढची टेस्ट बघतोय, दॅट इज सल्फर टेस्ट. तर सल्फर टेस्ट मध्ये काय केलं आपण, टेस्ट काय केली ती बघूया आपण. पहिल्यांदा टेस्ट सोल्युशन घेतलं 1 ml. त्याच्यामध्ये 1 ml 40% ऑफ NaOH ऍड केलं. ओके, त्याला बॉईल केलं, कूल केलं आणि त्याच्यानंतर 2 to 3 ड्रॉप्स ऑफ लेड ऍसिटेट ऍड केलं. काय ऍड केलं? लेड ऍसिटेट. इट गिव्स ब्लॅक प्रेसिपिटेट. तर हा ब्लॅक प्रेसिपिटेट याचं या टेस्टचं प्रिन्सिपल काय आहे, ती मोस्टली कशासाठी आहे, सल्फर कंटेंट अमाइनो ऍसिड्स. ओके, सल्फर कंटेंट अमाइनो ऍसिडसाठी ही सल्फर टेस्ट. ओके, तर त्यामध्ये आपण घेतलेला सिस्टीन जो अल्ब्युमिन मध्ये पण प्रेझेंट आहे आणि केसीन मध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. तर त्यामध्ये काय झालंय बघा, हा आहे सिस्टीन ज्याच्यामध्ये सल्फा हायड्रिक ग्रुप आहे. तो रिएक्ट झाला कशाबरोबर, NaOH 40% NaOH जे आपण ऍड केले त्याच्याबरोबर तो रिएक्ट झाला. अल्कोहोल आणि सोडियम सल्फाइड तयार झाला. सोडियम सल्फाइड हा प्रेसिपिटेट झालेला आहे आणि हा दुसऱ्या रिएक्शन मध्ये भाग घेतो. याच्यामध्ये सोडियम सल्फाइड प्लस लेड ऍसिटेट, इट गिव्स लेड सल्फाइड. आणि हा लेड सल्फाइड जो आहे त्याचा हा ब्लॅक प्रेसिपिटेट. कळालं? परत एकदा सांगतोय, टेस्ट मध्ये सल्फा हायड्रिक ग्रुप आहे. त्याच्यानंतर रिएक्शन बघा, सिस्टीनची NaOH बरोबर झाली, इट गिव्स सोडियम सल्फाइड. आणि हा सोडियम सल्फाइड आहे तो लेड ऍसिटेट बरोबर रिएक्ट होतोय आणि इट गिव्स लेड सल्फेट. ओके, हे ब्लॅक प्रेसिपिटेशन ही ऑब्झर्वेशन आहे. टेस्ट ट्यूब मध्ये दिसतं आपल्याला की इट इज ब्लॅक प्रेसिपिटेट. ओके, हा जो ब्लॅक प्रेसिपिटेशन आहे हे कशाचा आहे, लेड सल्फाइड. ओके, हे प्रिन्सिपल आहे फॉर सल्फर टेस्ट. ओके, याच्यानंतर आपण ही सीटी आहे फॉर केसीची ही सीटी आहे म्हणजे कन्फर्मेटरी टेस्ट आहे.
या दोन्ही टेस्ट ज्या आहेत त्या कॉमन फॉर ऑल. फक्त हाफ सॅच्युरेशन जी आहे ती केसिन साठी, फुल सॅच्युरेशन आहे ती अल्ब्युमिन साठी. हे एक डिफरन्शिएटिंग टेस्ट आहे. आणि ही जी टेस्ट आहे आयसो इलेक्ट्रिक प्रेसिपिटेशन टेस्ट ही केसिन साठी. ओके, तर यामध्ये आपण काय केलं बघा, 3 ml ते सोल्युशन ऍड केलं आणि त्याच्यामध्ये 2 to 3 ड्रॉप्स ऑफ ब्रोमोग्लिसरॉल ग्रीन इंडिकेटर टाकलं. ओके, त्याच्यामध्ये ब्लू कलरेशन येते. ब्लू कलरेशन हे जे मिक्सचर आहे, हे सोल्युशन आहे ते आपण मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये 1% ऍसिटिक ऍसिड ऍड केलं. काय केलं? 1% ऍसिटिक ऍसिड ऍड केलं आणि इट गिव्ह ग्रीन कर्डी पीपीटी. तर आपण या टेस्ट मध्ये बघतोय हे ग्रीन कर्डी पीपीटी आलेली आहे, ग्रीन कलरची पीपीटी. तर याचं प्रिन्सिपल आहे आयसो इलेक्ट्रिक पॉइंट. आयसो इलेक्ट्रिक पॉइंट म्हणजे आपण थेअरीमध्ये बघितलंय की या जे अमायनो ऍसिड्स असतील, अमायनो ऍसिड्सच्या लिंकेज पासून प्रोटीन तयार होतात. त्या प्रोटीन वरती चार्जेस असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्हीही चार्जेस असतात. ओके, त्याला म्हणायचं आयसो इलेक्ट्रिक प्रॉपर्टी आहे प्रोटीनची, त्याच्यावर चार्जेस असतात. आणि ज्या वेळेला आपण हा इंडिकेटर टाकतो इट गिव्स pH 7, त्यावेळेला तो ब्लू कलर देतो. ओके, हे एक प्रकारचं टायट्रेशन आहे. टायट्रेशन मध्ये जसा कलर चेंज होतो, इंडिकेटर आपण टाकतो त्याच्यानंतर आपण बेस किंवा ऍसिड असेल ते ऍड करतो, त्याचा कलर चेंज होतो एंड पॉइंट आल्यानंतर. तसंच इलेक्ट्रिक आयसोइलेक्ट्रिक प्रेसिपिटेशन ही pH डिपेंडंट टेस्ट आहे. तर 7 ला तो ब्लू कलर दाखवेल. ओके, त्याच्यानंतर त्याला अल्कलाइन ऍसिडिक करण्यासाठी ऍसिटिक ऍसिड ऍड केलं त्यामध्ये. आणि ज्या वेळेला त्याचा pH 4.6 येईल त्यावेळेला इट गिव्स ग्रीन कर्डी पीपीटी. ही आयसो इलेक्ट्रिक प्रेसिपिटेशन आणि त्याचं प्रिन्सिपल आहे डिपेंड अपॉन pH. ज्या वेळेला 7 होता त्याचा pH त्यावेळेला इट गिव्स ब्लू कलर. आणि त्याच्यानंतर ऍसिटिक ऍसिड ऍड केलं म्हणजे ऍसिडिक मीडियाकडे नेला आपण त्याला आणि इट गिव्स ग्रीन कर्डी पीपीटी इन pH 4.6. हे त्याचं प्रिन्सिपल आहे. आणि ही झाली केसिनची टेस्ट. अशा प्रकारे आपण क्वालिटेटिव्ह ऍनालिसिस ऑफ प्रोटीन अँड अमायनो ऍसिड याच्यामध्ये अल्ब्युमिनच्या केसिनच्या कॉमन टेस्ट परफॉर्म केल्या. त्याच्याबरोबर हाफ सॅच्युरेशन, फुल सॅच्युरेशन फॉर डिफरन्शिएशन ऑफ केसिन अँड अल्ब्युमिन, म्हणजे हे दोघं डिफरन्शिएट झाले हाफ सॅच्युरेशन आणि फुल सॅच्युरेशन मध्ये. ओके, आणि ही कन्फर्मेटरी टेस्ट आहे केसिन साठी. इट इज फॉर केसिन. अशा प्रकारे हे आपल्या सिलेबसला 2च प्रोटीन आहे आणि हे आपण याच्याद्वारे आपण चेक केले की कसे आयडेंटिफाय करायचे. ओके, या दोघांचं पण सेम जसं कार्बोहायड्रेटला मी सांगितलंय आपण जे जर्नलमध्ये लिहिणार आहे टेस्ट, ऑब्झर्वेशन आणि इन्फरन्स, त्याप्रमाणे हे सुद्धा 2 वेगळे एक्सपेरिमेंट लिहायचे फॉर अल्ब्युमिन अँड केसिन. ओके, थँक्यू सो मच.